नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत आर्यन पार्कमध्ये. तर आर्यन पार्कमध्ये जाण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तर आर्यन पार्क जे आहे ते खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि गावापासून जे आहे लांब, शहरापासून शहराच्या गोंगाटापासून जे आहे खूप असं थोडंसं लांब आहे आणि खूप निवांत असं ठिकाण आहे. तर आपण जे आहे आता इथं आर्यन पार्कमध्ये पोहोचलेलो आहोत. तर आपण आता आर्यन पार्कमध्ये इथं पोहोचलेलो आहोत. तर आर्यन पार्कमध्ये पोहोचल्याच्यानंतर इथं आम्हाला दिसलं डोरेमॉन. तर डोरेमॉन दिसल्याच्यानंतर इथं आम्ही सर्वजणांना जे आहे मध्ये आल्याच्यानंतर सर्वांना इथं वेलकम ड्रिंक देण्यात आलं. तर आम्ही सर्वप्रथम इथे पोहोचलो. त्यानंतर आम्हाला इथं मिळालं वेलकम ड्रिंक. त्यानंतर वेलकम ड्रिंक जे आहे ते घेतल्याच्यानंतर आम्हाला इथं जे आहे खूप छान जे आहे इथला परिसर होता व इथलं वातावरणसुद्धा खूप सुंदर होतं आणि इथं खूप छान असं वाटत होतं. तर वेलकम ड्रिंक आम्ही इथं पिलं. त्यानंतर छोटे मुलं होते ते डोरेमॉनसोबत डान्स वगैरे करत होते. त्यानंतर इथे छान असे ससे आम्हाला दिसले. तर खूप सुंदर ससे होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर ससे आहेत. त्यानंतर आम्ही जे आहेत इथून जे आहे आर्यन पार्क जे आहे ते फिरण्यासाठी निघालेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इथलं वातावरण वगैरे किती छान आहे आणि किती सुंदर आहे. इथलं वातावरण जे आहे खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता इथं किती छान अशा प्रकारची झाडी वगैरे आहे आणि कुटुंबांसोबत येण्यासाठी सुद्धा खूप छान असं ठिकाण आहे. तुम्ही नक्कीच येऊ शकता एकदा. तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती छान आणि निवांत असं जे ठिकाण आहे. तर इथं खूप सुंदर सुंदर झाडे जे आहेत ते सर्व प्रकारची जी झाडं आहेत तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही बघू शकता इथं किती छान अशी झाडं आहेत आणि खूप शांतता आहे इथं आणि खूप सुंदर वाटतं. खूप छान असं ठिकाण आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जे आहे आम्ही सर्व जे आहे इथं फिरायलासुद्धा आणि त्याचं तर बघू शकता तुम्ही किती छान वाटतं आहे इथं. खूप सुंदर ठिकाण आहे तुम्ही बघू शकतात. त्यानंतर आम्ही इथं चालत चाललो होतो. सर्व काही आर्यन पार्क जे आहे ते फिरण्यासाठी आम्ही इथं चाललो होतो. तर थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला इथं लहान मुलांसाठी काही खेळणी वगैरे दिसतील. तर इथे खेळण्यासाठी सुद्धा उत्तम अशी सोय आहे आणि लहान मुलांची खेळणीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारची खेळणी आहेत. तर सर्व लहान मुलं जे आहे ते छान अशा प्रकारे इथं खेळत होते. तर त्यांना खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे जे आहे मुलं इथं खेळत आहेत. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जे आहे खूप सुंदर वातावरण आहे. त्यानंतर झाडं तर तुम्ही बघू शकता किती छान अशी झाडं वगैरे आहेत इथं. खूप सुंदर आहे आणि बघायलासुद्धा खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता इथं छोट्या छोट्या प्रकारची घरंसुद्धा आहेत. छान छान आणि जंगलामध्ये खूप सुंदर आहे. घरं वगैरे सर्व काही खूप छान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. तर आम्ही आता निघालेलो आहे इथं. तर आता आम्ही तुम्ही बघू शकता इथं सर्व प्रकारची झाडं आपल्याला बघायला भेटतील. तर आम्ही आता इथं पुढे चालत चाललेलो आहेत. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती छान अशी झाडं वगैरे दिसत आहेत आपल्याला. खूप छान ठिकाण आहे निवांत असं. तर खूप सुंदर आहे. खूप छान वाटतं इथं. तर तुम्ही बघू शकता इथं कशा प्रकारची झाडं वगैरे आहेत. तर इथं बांबूची झाडंसुद्धा आपल्याला बघायला भेटत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारे त्यांनी जे आहे इथं डेकोरेशन जे आहे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर छोट्या छोट्या प्रकारच्या झोपड्यासुद्धा त्यांनी इथं बनवलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता इथं गार्डन पण खूप छान भारी केलेलं आहे त्यांनी. तर इथे किती सुंदर वातावरण वगैरे किती छान दिसतं आहे. तुम्ही बघू शकता आता इथं खूप छान वाटतं आहे आणि इथलं वातावरणसुद्धा थंड आहे. आणि त्यानंतर इथं जे आहे तुम्ही बघू शकता इथं जे आहे कमळाचे जे फुलं आहेत ते आपल्याला बघायला भेटतील. तर इथं जे होते ते कमळाचे फुलं वगैरे आम्ही बघितले. त्याच्यानंतर पुढे निघालो. तर आता जे आहे आम्ही इथं बोटीमध्ये जे आहे बसणार होतो. तर तुम्ही बघू शकता किती छान बनवलेलं आहे त्यांनी. तर झाडं वगैरे पण खूप छान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं इथं.
तर तुम्ही बघू शकता आता जे आहे आम्ही इथं पुढे जाण्यासाठी आता निघालेलो आहे. तर खूप सुंदर झाडे आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर नारळाची झाडेसुद्धा आपल्याला इथं बघायला भेटतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत. तर इथं खूप शांतता आणि सुंदर असं वातावरण आहे. जर आपण सर्वांसोबत येणार असू तर खूप छान वाटेल आणि निवांत असं वाटणार आहे आपल्याला इथं आल्याच्यानंतर. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आम्ही इथं किती छान वाटतंय तुम्ही बघू शकता. इथलं वातावरण सुद्धा खूप छान आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही इथं बघितले शहामृग. तर शहामृग सुद्धा इथं होते, बघू शकता तुम्ही किती छान असे शहामृग इथं आहे. तर ते सुद्धा खूप छान दिसत होते शहामृग सुद्धा. तर शहामृग बघितल्याच्या नंतर आता आम्ही निघालेलो होतो पुढे. तर तुम्ही बघू शकता शहामृग कशा प्रकारे इथं जे आहे ते उभं आहे. तर शहामृग बघितल्याच्या नंतर आता आम्ही पुढे जाण्यासाठी इथं निघालेलो आहोत. तर आता आम्ही इथं पुढे तुम्ही बघू शकता इथं छान अशा प्रकारचे मोठे अशा प्रकारची नारळाची झाडेसुद्धा दिसते आहे आपल्याला. त्यानंतर हा पूल इथून बनवलेला आहे. तर तो पण किती सुंदर दिसतो आहे बघू शकता. त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं जे आहे आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर आता आम्ही पोचलेलो आहे तिथं. तर इथं जे आहे बोटी ज्या आहे त्या आपल्याला दिसतील. तर आम्ही आता इथं बोटमध्ये बसणार आहोत. तर तिथेच आम्ही जे आहे आता जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर आता आम्ही इथं पोचलेलो आहेत. त्यानंतर आता आम्ही बसणार आहे बोटमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथं जे आहे सर्वांना बोटमध्ये बसलेले आहेत. त्यानंतर सर्वांना इथं फिरण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं. तर इथं फाउंटनसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि पाणी तर खूप छान होतं. तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं इथं गेल्याच्या नंतर आणि खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप छान वाटतं. तर आम्ही इथं बोटमध्ये बसलेलो आहेत. बोटमध्ये बसल्याच्या नंतर इथं पण खूप छान वाटत होतं आणि वातावरण एक खूप शांत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथं आल्याच्यानंतर खूप छान वाटते. तर एकदा नक्की येऊन बघा. तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारचे झाडं वगैरे इथं आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे इथं. तर इथलं वातावरण जे आहे ते खूप छान आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर एकदा नक्की येऊन बघा, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. तर बघू शकता किती भारी जे आहे इथं जे फाउंटन आहे त्यामधून जे पाणी उडतं आहे ते पण खूप छान वाटत होतं आणि खूप सुंदर असं दिसत होतं. तर खूपच शहरापासून लांब आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं खूप शांततेचं ठिकाण आणि रमणीय ठिकाण आणि कुटुंबियांसाठी सोबत आपण नक्कीच इथं येऊ शकतो. तर एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला खरंच आवडेल आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे. त्यानंतर आम्हाला इथं जे आहे सर्व फिरल्याच्या नंतर इथं जे आहे ती ट्रेन होती. तर त्या ट्रेनमध्ये बसवलं गेलं लहान मुलांना. सर्व लहान मुलं जे आहे बसल्याच्यानंतर त्यानंतर सर्वांना बसल्याच्यानंतर खूप छान वाटत होतं. इथे जे आहे एक राऊंड त्यांनी आम्हाला फिरवलं. त्यानंतर आम्हालासुद्धा खूप छान वाटत होतं. तर खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते पण बघायला खूप छान वाटतं. तर आम्ही सर्व काही फिरल्याच्यानंतर खूप छान वाटत होतं. जर तुम्हाला इथं यायचं असेल तर नक्की भेट द्या एक वेळा. आपण मुलांसोबत लहान मुलांसाठी किंवा कुटुंबियांसाठी त्यानंतर आपल्याला शांततेचं असं निवांत असं बसण्यासाठी असं ठिकाण हवं असेल तर हे ठिकाणसुद्धा खूप सुंदर असं ठिकाण आहे. त्यामुळे नक्की एकदा जे आहे भेट द्या. खूप सुंदर ठिकाण आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवनवीन ट्रिपचे जे व्हिडिओ आहे ते आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं जे आहे हे ससे जे बघू शकता तुम्ही ते पण खूप छान अशा प्रकारे इथं जे आहे खेळत होते आणि छान अशा प्रकारे पाला वगैरे इथे खात होते. तर खूप छान वाटत होतं. तर मी अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग जे आहेत तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.